मंडळी, मला एक प्रश्न पडला होता की नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा होते. ही ब्रह्मचारिणी देवी नक्की कोण आहे बरं? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधल्यावर जे सापडलं ते तुम्हाला सांगते. ब्रह्मचारिणी देवीची कथा पुराणामध्ये येते आणि ती अशी आहे की माता पार्वतीने जेव्हा भगवान शिवशंकर पती म्हणून मिळावेत यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. वर्षानुवर्ष ती केवळ फळं पानं खाऊन निर्जल उपवास करून कठोर साधना करत होती. तेव्हा तिच्या या महान तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी हे नाव मिळालं. अखेर तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवशंकरांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. अर्थात माता पार्वतीचंच ब्रह्मचारिणी हे एक नाव आहे आणि ते नाव तिला मिळण्याचं कारण तिची तपश्चर्या आहे. इतकंच नाही तर हे नाव तिला मिळालं त्यामागे सुद्धा एक कारण आहे. ब्रह्मचारिणी शब्दाचा अर्थ होतो ब्रह्म म्हणजे तप, चारिणी म्हणजे आचरण करणारी. तपश्चर्या करणारी ती ब्रह्मचारिणी, तपश्चर्या आचरणारी ती ब्रह्मचारिणी. आता याच देवीची